तिला आता प्लेट मध्ये थोडस आता दाखवलं तर तिला वरती कशाला घेतली मग काढल्यावर आगाव आहे जाम काय बटाटे टाकले. इकडे कोळंबीचा रस्सा होतोय, इकडे फ्राय पण झालेली आहे. सो हे गाइस सर्व गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू रोहन रिया ब्लॉग. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर 11 वाजत आलेत. मम्मी बैठकीशी आत्ताच आल्या. आज रविवार आहे, मम्मीची बैठक असते. तर मम्मी आत्ताच आल्यात, चहा वगैरे पिला आणि मम्मी आता गेल्यात खिडूप पाडायला. तिकडे बसायला गेल्यात, मावशी सोबत जाणार आहेत. तर मम्मी आता संध्याकाळीच येतील डायरेक्ट, पप्पा आणि मम्मी. तर आता घरी मी आणि पिऊचे पप्पा आहेत. पिऊ आतमध्ये बसली आहे सध्या, ती खेळते. तर मी इथे जेवण घालून घेते. तर आज मी फिश करणार आहे. मच्छी वगैरे पप्पाने मला सकाळीच आणून दिली. इथे आमच्या इथे मामा आणली मच्छी घेऊन, त्यांच्याकडनं मी थोडीशी मच्छी घेतली आहे पिऊसाठी. आणि कोलबी वगैरे पण पप्पाने आणलेली. कारण की असं बघू शकता इथे कोलबी आहे, साफ वगैरे करून ठेवली आहे मी. ही टोल आहे, मस्त गाबोळीने भरलेली भेटली मला आज. आणि ही वावची बोटी आहे. सगळं फिश धुवून साफ करून ठेवले, फक्त आता मला करायचं आहे. तर मी हे फ्रायच करणार आहे, थोडासा रस्सा घालणार आहे. आणि हे पिऊसाठीच फक्त थोडीशी फ्राय करेल नंतर लास्टला. आणि याची जरा कोलंबीची ग्रेव्ही घालते. आधी कोलंबी ग्रेव्ही घालून घेते, नंतर मग बाकीचं फ्राय वगैरे. तर इथे मी टोमॅटो असे मस्त चॉप करून घेतलेत. मी असे स्लाइड्स करते, बारीक नाही करत. लसूण सोलून घेतला आणि आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट करून घेतली आहे. कारण की आलं लसूणची पेस्ट शिवाय मच्छीला चवच असते. आणि मला आलं लसूणची पेस्ट लागतेच, मटन किंवा चिकन काही पण असू दे. नॉनव्हेज मी जे करते त्यात मी आलं लसूण पेस्ट टाकते. मी आत्ताच करून ठेवले. सो ग्राइंडरमध्ये पाणी ठेवलं हे आलं लसूणचं, ते मी आता आपलं रश्श्यात टाकून देणार आहे. तर मी आता या टोपशीत घालून घेते ग्रेव्ही. टोप ठेवलाय मी तापवत, त्याला आता तेल वगैरे टाकते. आणि ग्रेव्हीसाठी थोडंसं वाटण होतं, मी काल रात्री करून ठेवलेलं खोबऱ्याचं वगैरे, मी तेच वापरणार आहे. जास्त स्पायसी नाही करणार, कारण की पिऊला पण खायचं. ती आता थोडं तिखट खाते, पण तिला जास्त पण तिखट नाही देत मी. थोडंसं लसूण ठेचून टाकते तेलात, त्याची पण एक वेगळी टेस्ट येते, छान लागतं. इथे पिऊ बेबी आली आहे माझी. पिऊ काय आहे बाबा, तू कोण आहे? कोण आहे पा. तर गॅसचा फ्लेम जास्त असल्यामुळे थोडं लसूण करपलाय, पण ठीक आहे, चालतो. काय बाव, ते काय आता आलं लसूणची पेस्ट टाकून घेते. सो इकडे चालू आहे जेवणाची तयारी. काय पिऊ खाऊ लागतं नुसता. पिऊ खाऊ नाही, न खाऊ बाबा, आंबा आला. मस्त कॅमेरा सेटअप केला हे, आणि आपली दाखवतो मी प्रॉपर. इकडे काय केलं, ग्रेव्ही करते. हा पिऊ काय झालं, देतो ना तिला थोडीशी खाऊ द्या. तर ग्रेव्हीला मस्त थोडंसं शिजवते मी आता. मस्त तेल आलं की मग कोलंबी टाकणार आहे. आणि पहिले मी हळदीवरती शिजवते, नंतर वरती मसाले टाकते. तर पिऊला पाहिजे खाऊ, ते फ्रीजरमध्ये. तिला जास्त नका, तिला सर्व झालंय. काय बघ नको काय खा, चॉकलेट आहे. हा जेम्स दुसरं काय नाही, द्या तिला द्या. तर मी तिथे हळद टाकून घेतली आहे. काय बघ काय
आज थोडंसं वाफेर ठेवते मी. त्यांच्या दोघांचं काय चालू आहे ते. चला दोघांनी बाहेर निघा. द्या तिला आता प्लेट मध्ये थोडस. आता दाखवलं तर तिला वरती कशाला घेतली मग काढल्यावर. आगाव आहे जाम. लोकांचे बरं काय काय जातं नाही सेकंड लागतंय. काय आता आमची पिऊ खाणार आहे श्रीखंड. पिऊ जास्त नका देऊ थोडस प्लेट मध्ये. गणपती बाप्पा. हो इथे गणपती बाप्पा मोरया चालू आहे. थोडस त्या प्लेट मध्ये चमचा घ्या तिला. हा घ्या चमचा. तर आता नॉर्मल मसाला घालून घेतलाय मी यात. आणि इथे पाणी ठेवलंय तापत. गरम पाणी करून मग टाकते मी यात. ऍक्च्युली कोणतेही म्हणजे जेवण काही कोणतीही गोष्ट असली ना थोडं गरम पाणी करून टाकलं की चव मस्त येते. ठीक आहे असू दे. थोडस पाणी टाकून आता मी याला शिजवणार आहे. ते तोपर्यंत आटेल. वरती पाणी ठेवलंय. ठीक आहे. तर आता मी ही फ्राय करून घेते दोन्ही थोड्या. आणि बाकी याची जी रस्सा करायचा कालवण तो मी संध्याकाळीच करेल. आता नाही करणार आहे. बघून आता आताच करून ठेवेल. आणि मला भाजी काय करू तो विचार करते मी. कारण की माझा तर मार्गशीर्ष महिना आहे. आणि तसंही मला खायचं नाहीये माझे गुरुवार होईपर्यंत. तर मी आता याला पहिले आलं लसूण पेस्ट आणि मसाला वगैरे सगळं मॅरिनेट करून ठेवते. चॉकलेट मीठ. तर आता मी याला मॅरिनेट करून घेते. थोडीशी कोथिंबीर पण टाकली आहे मी यात. टेस्टला छान लागतं ना. अशा प्रकारे इकडे मॅरिनेट केलेलं आहे. घ्या. अशा प्रकारे इथं मॅरिनेशन चालू आहे. फिश ही पण फिश आहे. ही कुठली फिश आहे. टोल. आणि ही पण टोल नाही वावची बोटी. आणि मी कोलंबी घातली. कोलंबीचा रस्सा करते. आणि बाकी हे फ्राय का नाही फ्राय साठी फ्राय साठी दोन्ही. ओके. बाहेरचा पसारा सॉरी बाहेरचा दृश्य बघू शकतो मी. नुसत्या पपाया दिसतात. पपाया काढलं का त्या. हा आणि इकडं कोलंबीचा रस्सा ठेवला तिने. आणि खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करतोय. त्याच्या आधी एक केलता आम्ही मानघरला गेलतो मठात. तो जर कोणी बघायला नसेल तर नक्की बघा. आणि आमच्या चॅनल नवीन असो तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करा. काय बोलते पियू. हे पियू होय. ए आगाव. ए आगाव तू काय खाते. खाऊ का ते. हा साहेबीन बसले. ओ शेठ शेठ क्या हुआ. तुझा फेवरेट खाना लसूण. बोल आवाज दिलास. लसूण टाकते मी तेलामध्ये फोडते फ्राय साठी. हा मी थोडीशी मच्छी तळून घेते. नंतर साईडला भात घालते. मला लगेच माझी पिऊ बेबी जेवणार. थोड्याच दिवसानंतर आमचा आहे घरात साखरपुडा भावाचा. तिलक सेरेमनीचा ब्लॉग नाही म्हणा पण आता साखरपुड्याचा होईल नक्कीच. लास्ट टाइम म्हणजे किती पुढच्या वेळी आहे ना. आमच्या आत्याच्या मुलाचा 8 तारखेला. 8 का 9 का 5. 8 फेब्रुवारीला. अच्छा फेब्रुवारी आहे. मला वाटलं जानेवारी आहे. जानेवारीत नाही करत. हा पाऊस महिना सुरू होता. पाऊस. चलो कंटिन्यू रहा. आता ती करताय फ्राय. हा आम्ही घेतो पॅन कारण हा परफेक्ट आहे. नाही आणि चिपकत नाही मस्त. हा तसं दुसरं पॅन पण आहेत आमच्याकडे. पण फिश फ्रायला मी हाच वापरतो. हा भारी आहे ना.
छोटूसा. तुमच्या दोघांपुरतच करते, संध्याकाळी करणार सगळं. ओके डन. आता पप्पा मम्मी जेवायला नाही येत नाही, तसं मम्मी आणि माझ्यापाशीच आहे. गुरुवार झालेत. गुरुवार कधी संपतील ते? आता पुढच्या शेवटचा गुरुवार आहे तो मम्मीचा. पण माझ्या अजून अख्खा जानेवारी माहिती बापारला. मग एक ट्राय करून बघतो. त्या काकाने दिली आहे तशी लागतं बघा. तो काय बस आज करायची आहे, घराची साफसफाई. हो, खूप सारी साफसफाई करायची. हा जो फ्रीज आहे आपण बाहेर काढायचे. आणि बाहेरचं पण थोडंसं आवरायचं आहे, कारण की आम्ही बाहेर न्यू लुक. मेन म्हणजे हॉलची साफसफाई करायची, कारण वरची आमची जरा सिलिंगचं काम करायचे. नाही, घराचा कलर आहे आम्ही न्यू लुक. मग तेच ना वरचा काय बोलतात त्याला, पीयूपी. तुम्ही कंटिन्यू राहा आमच्या सोबत. तुम्हाला पीयूपी नाही बोलू शकत, फायबरचे पीयूपी करणार आहोत. तो थोडासा नवीन लुक होणार आहे. बघू आता कोणत्या करायचं कोणतं नाही. कलर पण करणार आहे आणि पेंटिंग पण होणार आहे. आणि जास्त आजकाल ब्लॉग येत नाही टाइम भेटत. हा, आणि तेच दाखवलं पण बोरिंग वाटतं खूप तुम्हाला. ठीक आहे, आता मच्छी फ्राय. हळूहळू काहीतरी करू आम्ही नवीन काय जेवढं होईल तेवढं. चलो इकडं काय होतं, काय बोलते एका साईडला 2 शब्द अध्यक्ष महोदय भाषण बोलायचे झाले. स्टेज द्यायची स्टेज नाही. मी राहतो. ऍक्च्युली मला स्पीच द्यायला खूप भीती वाटायची, पण मी द्यायची थोडीशी. मी राहतो. चलो कंटिन्यू राहा आमच्या सोबत. सबस्क्राईब पण करा. काकीकडे गेलेली मी. काय केले? आमच्या काकीला जरा बरं वाटत नाही आज, थोडा वीक येते. मच्छी घेतली ना, मग त्यांना विचारायला गेले की तुमची मच्छी घालू का तिकडे येऊन. सो थोडा वेळ तिकडे जाऊन मच्छी त्यांची घालून येईल. पिऊ भात झाला किती खाते? आणि भातू कोण खाईल? हा भातू नको खाऊ पाहिजे. आता भात झाला ना, पोटी भरला का? पोटू भरला नाही? भरला अजून पाहिजे का? बोल पाहिजे अजून? नको ना? हां बोल. थँक्यू पप्पा. थँक्यू. जा आता हात धुजा. काय बटाटा टाकले. इकडे कोलंबीचा रस्सा होतोय, इकडे फ्राय पण झालेली आहे. बटाटा वगैरे टाकलेला आहे त्यांनी. आम्हाला बटाटा लागतो आबा. बटाटा नव्हतं टाकणार मी, पण टाकला पिऊला पण लागेल. बटाटा टाकला जरा कसं अजून खायची इच्छा होते. काय कोलंबीत सुरण बटाटा खूप मस्त असतो. हिने जवळजवळ किती महिने आलं? 2 महिने झाले असेल ना? 2 महिने होऊन गेले. 2 महिने काढला नाही, पण नंतर भरपूर काढला रे बाबा. मग काय खाशील? सगळं ऐकूच खाशील वाटतं. तिला मुंडी आवडतोय. शिना बोलायचं, सगळेच खातात. मला नाही आवडत. नाही आवडत तुला दिसतं. खाते मी. वजडी आवडते. वजडी तिला. वजडी सगळेच खातात. हा ब्लॉगचा काय मेन मुद्दा काय? जेवण आहे का आज? आज मच्छी फ्राय जेवण. साफसफाई आज बनवली बायकोनी. मच्छी करी, कोलंबीचा रस्सा आणि फिश फ्राय. आणि काय बनवलेलं सकाळच्या काल? डोसे ना? काय संपला. फिश शांपा किती खाते तू? अजून नको ना, आता भातू झालं जेवण. इथे मी पिवळ्या वाढले. तर इकडं मस्तपैकी आता जेवतो आम्ही. आणि नंतर खूप सारी कामं पण आहेत. तुम्ही दोघं आता जेवून घ्या, मी तिला भरवते जाऊ. सो आणि कसं झालं सांगा.
फिश फ्राय कोलंबी आणि ग्रेव्ही ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर सुद्धा करा. टाटा, बाय बाय.